मैं नक्कीच दोन शब्द बोलू इच्छितो की पंख ही काफी नहीं है आसमानों के लिए, पंख ही काफी नहीं है आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडानों के लिए. खऱ्या अर्थाने या संघामध्ये आता हौसला अगदी ठासून भरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक उंच भरारी घेताना हा संघ आपला पाहायला मिळतोय. गोलवाडी संघ नॉन स्ट्रायकिंगला आणखी एक खात्रा बसतोय मुरबी संघाला. ठीक आहे. शुभ सकाळ मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर चला या. अजूनही 13 धावांची गरज झाली आणि हा बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे हा. बघितला तर रिक्षा हा मध्येच आला. स्पर्धेतून आता बाहेर देखील फेकू शकतो. गेल्या महिन्यात पाणी देखील फेकू शकतो. चुकी केली क्षेत्ररक्षकाने. गुरुवारी संघाला हा षटकार माग पडू शकतो. तूच षटकार माग पडला. मात्र खऱ्या अर्थाने मी प्रेक्षक वर्ग बायपप्पाला विनंती करेन, गोलवाडी संघाचा खेळ आवडला असेल तर गोलवाडी संघासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप चांगला खेळ आम्हाला आपण या प्रेक्षकांना आपण दाखवला आणि मुरबी सारख्या संघाला आपण खऱ्या अर्थाने चालू चीट केलं होतं. जवळजवळ शेवटच्या क्षणी मात्र मुरबी संघाने विजयी झाला. कौतुक असेल आपलं. तर मॅन ऑफ द मॅच आपण जातोय. मंडळी नेमका शेवटचा क्षण गेलेला आहे, कारण लागोपाठ 4 डंपर आली गाड्या, तर आवाजच आला नाही आणि तो सीन आपला मिस झालेला आहे. पहिला डाव आपल्या मुलांचा होता, परंतु तो मिस झाला कारण की मी तेव्हा शिलाई करत होती. नंतर कळालं की आपली पोरं खेळत आहेत. एका ताईने सांगितले तेव्हा मी आली पाहायला. तर 6 मारलेला आहे शेवटचा. तर मंडळी, आपण नेहमीच म्हणतो हार के आगे जीत होते, तर तसं झालेलं आहे. तर पुढचा आता संघ आलेला आहे खेळण्यासाठी. ते कुठल्या गावचे आहेत माहीत नाही आणि कामही खूप आहे, तरीसुद्धा वेळ काढून शेवटचं पाहायला येणार आहे मी फायनल. आता दुसरा संघ कुठला खेळतोय काय माहीत नाही. आणि हे आपले ट्रक काय ऐकू देत नाही. कोणाच्या तरी पायाला लागलेला आहे फिल्डिंग करताना. पाय घुटला करतात आणि पडद्यामध्ये पाय घुटला असेल त्याला धावण्यासाठी त्रास होईल. मंडळी, पाहणं खूप सोपं असतं परंतु खेळणं खूप कठीण. आता किती लागले काय माहीत. फायनल मॅच उद्या आहे, तर पाहूया उद्या वेळ मिळतो का नाही. सध्या तरी आपण हे काचबटनच इथं करत आहोत.